बरं आम्ही बऱ्याचदा पाहायचो की तुमचे जे इंटरव्ह्यूज असायचे ते तुमच्या मेकअप रूममध्ये एकत्र असायचे आणि तुम्ही मिळून खूप छान असं एन्जॉय करत तो इंटरव्ह्यू द्यायचा. पण म्हणजे खूप रेअरली पाहायला मिळायचं कुठल्याही सेटवरती की सगळ्या ॲक्ट्रेसेस एकत्र मिळून मस्त एन्जॉय करतायत, एकत्र इंटरव्ह्यू देत आहेत. सो हे कनेक्शन तुम्हा दोघींचं तर आहेच, पण या तुमच्या पूर्ण ग्रुपचं हे टिकवून कसं राहिलं स्टार्ट टू एंड? ह्याच्यामध्ये एक गोष्ट मी जितकी बघितली म्हणजे काय ना, म्हणजे काही गोष्ट घडली तर कोणी ना असं डोक्यात नाही ठेवायचं किंवा ते असं मनात पण नाही का बाबा हिनी माझ्या बरोबर असंच केलं, ही मला अशीच का बोलली, जे युजली मुलींमध्ये ठेवतात. हा, आणि हेच मी तुला सांगते, हे खूप भांडलोय आम्ही, राग पण एक्सप्रेस केलेला आहे, चिडलो पण आहे, वाद खूप झालेत आमच्यात, चर्चा खूप झाल्यात, अगदी म्हणजे कामाशी रिलेटेड ते तर होतच, पण आम्ही म्हणजे आता सेटवरच आम्ही एवढा वेळ असायचो तर म्हणजे लिटरली फॅमिली इश्यूज सुद्धा आम्ही सेटवरती डिस्कस करायचो. नमाचं हॉटेल झालं, ताईचं हॉटेल झालं, सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा आमचे वादविवाद व्हायचे. नाही नेम प्लेट रेड पाहिजे, नाही ग्रीन पाहिजे, म्हणजे कुठल्याही गोष्टीवरनं आम्ही भांडलोय. नाही मला हे नाही पटलंय, मला ते नाही पटलंय, हे म्हणजे हे सगळं झालंय. त्यांनी जास्त हेल्दी झालं असावं आता जे काही दिसतंय ते. आणि मला हेही वाटतं की ऑनस्क्रीन जे आम्ही डेपिक्ट करत होतो ना, एकतर ऑनस्क्रीन कोणी असं हे नव्हतं की कोणतरी कोणावर तरी कुरघोडी करतंय किंवा असं स्क्रिप्टमध्ये सुद्धा आमच्या काहीच नव्हतं. म्हणजे स्क्रिप्टमध्ये सुद्धा ते कॅरेक्टर्स एकमेकांशी खूप अटॅच्ड होते, त्यामुळे सुद्धा ते ऑफस्क्रीन तसंच असायचं. म्हणजे असं नाही की आता नेत्रा आमची निगेटिव्ह कॅरेक्टर होती त्याच्यामुळे नेत्राशी तेवढं जेलिंग झालं नाहीये का, नाही, तिच्याशी झालंच आहे, पण तो एक फॅमिलीचा ऑरा जो कानेटकरांचा होता तो ऑफस्क्रीन तसाच होता. म्हणजे आता तुला इंटरव्ह्यू मध्ये आम्ही दोघे दिसत असलो तरी ऑफस्क्रीन त्या गोष्टीचा पण आम्हाला फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही खरं तर. आणि जे असं म्हटलं जातं ना की अगदीच म्हणजे 100% ते काही खरं नाहीये, पण असं म्हटलं जातं की नाही, मुलींची काही मैत्री फार खरी नसते, ती काही फार टिकणारी नसते, पण हे तुमच्याकडे पाहून असं वाटतं की हे खोटं आहे, हे असं काही नसतं. नाही, हे खरंच खोटं आहे. आणि इनफॅक्ट जिथे माझं कास्टिंग होऊ शकत नाहीये तिथे मी झपकन मी तन्वीचा नंबर देते, नम्रताचा नंबर देते, सयाचा नंबर देते. इव्हेंट्स असतील काही, मला बोलायचं अजून कोण सेलिब्रिटी हवा आहे, मग नम्रताचा नंबर द्या, तन्वीचा द्या, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि असं खरंच असं काही नाही आहे. म्हणजे कॅट फाईट डेफिनेटली जरा असतेच, नाही असं नाही, पण मे बी ती जास्त तशी हायलाईट झाली असावी ह्याच्या आधी. ते एवढं म्हणजे हे लक बाय चान्स म्हणू शकतो की या स्वभावाची पर्सन्स अशा ठिकाणी एकत्र भेटली. कारण की हे तू म्हणतेस ते ऑफकोर्स खरं आहे. म्हणजे मी पण माझ्या याच्या आधी असे खूप फ्रेंड्स नाही आहेत, ह्या आता ज्या काय आहेत त्या एवढ्याच. आणि मला असं वाटतं ज्ञानदाच्या लाईफमध्ये पण मोजक्या मैत्रिणी असतील, पण बॉन्ड क्रिएट होणं किंवा अटॅचमेंट होणं ह्यासाठी पण एक स्वभाव लागतो, एक्सेप्शन लागतं की तू एक्सेप्ट किती करतेय किंवा तुला किती चालतं. तर कधी कधी आम्ही रिॲक्ट जरी झालो ना तरी आम्हाला असा राग नाहीये की ही अशी का रागवली का असं बोलली. आम्ही फार कॅज्युअली ओके हिचा आम्ही काय समजून घेतो हिचा मूड खराब आहे, ओके, बट वी नो की शी इज अ व्हेरी गुड पर्सन. हे माहीत असणं आणि एक्सेप्ट करणं खूप आजकालच्या काळासाठी कठीण होतं. आणि तू एक्सक्यूज तरी काय देशील, रोज आम्हाला ऑल कॉम्बिनेशन सीन करायचे असायचे, रोज आम्ही सगळे सेटवर यायची ना, तिचं कधी कधी मी नसलं ना असंच झालं तसंच झालं, आम्ही तिघी जण बसले काय बोलू नको, ती बडबड करून गेली, ती दरवाजा आपटून मिपटून गेली, ओके ती आल्यानंतर बोलूया. आम्ही अजिबात काही म्हणजे तिला असं नाही की तू असं का बोलतेस, तू असं का बोल, अजिबात नाही. बिकॉज एव्हरीवन नो, प्रत्येक जण एफर्ट्स घेत होतं आणि कोणाला किती प्रेशर आहे हे ते आपण जेव्हा डोळ्याने बघतो तिथे तुम्ही दुर्लक्ष नाही करू शकत किंवा आपण व्यक्तीला जज नाही करू शकत. त्यामुळे आम्ही एकमेकांना समजून घ्यायचो. इव्हन तन्वी पण कधी कधी जाम चिडायची, तिचं तर ती आमच्या चौघी म्हणजे 5 जण ती जास्त हायपर आहे, ती पटकन चिडते, ती रागीट जरा जास्त, म्हणजे रागीट म्हणण्यापेक्षा ती व्यक्त तिचा राग पटकन होतो, जे मला नाही जमत. नम्रता कुकराची शिटी नाही का तशी
किंवा ते खूप म्हणजे कधीतरी तो वोल्कॅनो बर्स्ट होतो अचानक, की म्हणजे भाई आजूबाजूच्या 4 सेटवरनं माणसं आली पाहिजेत म्हणजे एवढं काहीतरी होतं. आता काही गोष्टी अशा असं 2 वर्षात 2दा झालं. म्हणजे हिचा आवाज म्हणजे तन 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 आम्ही रूम मध्ये बसलो, हा ज्ञानदाचा आवाज, ज्ञानदा एवढी का ओरडते, मग आम्ही गपचूप, पण ते बाहेर पण तिच्या समोर पण जायचं नाही ना, ह्याच्यात त्याचं काय झालं रे काय झालं रे विचारायचं. मग शांत करण्यासाठी मग काय नाही. प्रयत्न केले? टेक युअर ओन टाइम, येस, बात करनी है आजा बात. नाहीतर मग त्यातल्या त्यात आम्ही काय करायचो, विषय बदला, काहीतरी खायचंय, मग काय रील करायचं आहे, त्यातल्या त्यात मूडवर पण आहे, बाई हिचा मूड नाही रील साठी विचार आता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण काय ना, ह्या जेव्हा तुम्ही बघता आणि ह्या समजून घेता ना, तर मला असं वाटत नाही कोणाबरोबर रिलेशन मेंटेन ठेवणं तेवढं अवघड असेल.